न चलते शब्द खुंटले पैवाद, एक तत्व भेद नाही रूपा. ते रूप पंढरी भरले चराचरी, माझे माझ्या घरी बिंबलसे. बाप रखमा देवीवर पुंडलिका वारू, निळ्याचा आगरू पंढरीये. मावले ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 22 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी अक्षर ब्रह्मयोग 8व्या अध्यायामध्ये 198 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. पुरुषस्य परापार्थ भक्ता लभ्यस्त्वनन्या, या शांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततं. अर्थात सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या अशा या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अनन्य भक्तीनं केलं की सहज आणि सुलभ रीतीनं होऊन जाते. ते जरी आपल्या धामात विराजमान असले, एकाच ठिकाणी स्थिर असले तरी ते सर्व व्यापी आहेत महाराज. चराचरामध्ये भरलेला आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. की भ्रांताशी कामू विषयावरी. जीव रूपानं, प्राण रूपानं, आत्मा रूपानं अर्जुना मी सगळ्यांच्या हृदयस्थ आहे भगवंत म्हणतात. असं असताना मनुष्य मात्र मला बाहेर शोधतोय आणि मी आत बसलो आहे. तो आत जेव्हा डोकावेल, अंतर्मुख होईल, त्यावेळेस त्याला माझी प्रचिती आल्याशिवाय राहत नाही भगवंत म्हणतात. ईश्वरा सर्वभूतानां हृदयस्य अर्जुन तिष्ठते, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायेया. त्या चक्रामध्ये मायेच्या प्रभावाखाली जीव झपाटला जातो आणि स्वकर्मापासून, कर्तव्य कर्मापासून दूर जातो आणि यातच त्याला अधोगती प्राप्त होत असते. नाहीतर प्राप्ती करता भगवंत अशक्य आहे असं नाही. सर्व भाव आम्ही त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी समर्पित करावा लागतो. समर्पण भाव म्हणजे आपण शिल्लकच राहायचं नाही महाराज, त्याला समर्पण म्हटलेलं आहे. आम्ही आमचा विचार ठेवून जर वागत असो तर तिथं समर्पण भाव उत्पन्नच होत नाही. आणि समर्पणाशिवाय सर्वार्थानं स्वीकारही नाही महाराज. जिथं समर्पण आहे तिथं स्वीकार आहे. म्हणून भगवंताच्या ठिकाणी सर्व भावे शरण जायला पाहिजे. स्वस्वरूपाचा विसरच पडावा, त्याच्याशिवाय परमार्थ होत नाही महाराज. जोपर्यंत आम्ही स्वतःचं अस्तित्व टिकवून आहोत तोपर्यंत खऱ्या प्रेमाची, परमार्थाची, त्या परमात्म्याची प्राप्ती होऊच शकत नाही. तो विचारसुद्धा मनात येत नाही. स्वत्व सांभाळून आम्ही वागतोय म्हणजे व्यवहार आहे, तिथं प्रेम असूच शकत नाही महाराज. भगवंत म्हणतात यशांत स्थानी भूतानी येन सर्वमिदं ततं. प्राप्ती करता अवघड नाही आहे, भाव अनन्य पाहिजे. भक्त्या लभ्यस्त्व अनन्यया, तोच फक्त तुमचा विषय राहायला पाहिजे, तेव्हा त्याची प्राप्ती होत असते महाराज. पुरुषास परापार्थ भक्त्या लभ्यस्त्व अनन्यया. अशा श्रेष्ठ अशा या परमात्माची, ईश्वर तत्वाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर भक्ती आमची अनन्यच असायला पाहिजे. किंतु परंतु मध्ये जर ती भक्ती अडकत असेल, स्वार्थामध्ये जर भक्ती अडकत असेल तर ती अनानी भक्ती झाली आहे. असं करशील तर व्यवस्थित ऊस साखर कारखान्याला जाऊ देशील तर मग 11 नारळाचं तोरण तुझ्या दरबारी. काय रे लबाडा, 5 लाखाचं 10 लाखाचं उत्पन्न ऊसाचं घेतोय, हे राईट टाईम गेलं म्हणजे उतार चांगलं पडेल म्हणतोय ना. 11 नारळ 30 रुपयाने भरलं
तरी 300-350 रुपयाच्या नारळामध्ये 10 लाखाचा फायदा अपेक्षित करणाऱ्या मनुष्याला तो भगवंत ओळखत नसेल का हो? अशी अनानी भक्ती भगवंताला मान्य नाही. देवा, तूच दिलं आहेस, तूच मार्ग काढ, तुझ्यावर सगळं सुपूर्द केलं आहे. सोपान वृत्तीमध्ये आम्ही जेव्हा येतो, कारखान्याचा अधिकारीच येतो, चला पाटील तुमच्या ऊसाचा आज नंबर आहे म्हणतं. पण तितकी श्रद्धा आमची त्याच्या ठिकाणी दृढ व्हायला पाहिजे महाराज. त्याच्यावर सगळं सुपूर्द करून टाकावं. मार्ग व्यवस्थित चालतो, तो वाट चुकवूच देत नाही. वाट दावी करी धरोनिया, त्याचं होऊन राहिलं ना, चुकीच्या रस्त्यानं तो जाऊच देत नाही. हाताला पकडतो आणि बरोबर योग्य वाटेनं घेऊन जातो. म्हणून सर्वश्रेष्ठ अशा परमात्म्याची प्राप्ती फक्त अनन्य भक्ती आम्हाला करता आली की सहजपणे होऊन जातं महाराज. ते जरी त्या आपल्या धामामध्ये असले तरी क्षणोक्षणाला आपल्याला त्याची प्रचिती येते. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला. आणि हे संपूर्ण जगत त्या जनार्दनाच्या, त्या पुरुषोत्तमाच्यात सामावलं गेलं आहे आणि पुरुषोत्तम त्यामध्ये आहे. वेदांमध्ये भगवंताची तुलना एका निश्चल अशा अनेक प्रकारची पानं फुलं त्या झाडाला असतात ना, त्या वृक्षाशी करण्यात आली आहे महाराज. भगवंताचे अंश, अंशता अंश, अंशांशी जीव, देव, देवता कितीतरी रूपानं, संत महात्म्याच्या रूपानं, अंशांशी रूपानं, देवदेवतांच्या रूपानं भगवंत या ठिकाणी विराजमान झाला आहे. अनेक रूपे अनेक वेशे देखिले म्याते अशी बाप रखमा देवी वरू विठ्ठलाशी माऊली वर्णन करतात. या संपूर्ण चराचरामध्ये प्रत्येक जीवात्म्यामध्ये तो ठासून भरलेला आहे महाराज. अनंत रूप हे त्यानंच घेतलेलं आहे. म्हणून तर म्हणतो ममैवंशी जीवलोके जीवभूता सनातना. अर्जुना, हे सर्व जीवसृष्टी 84 लक्ष योनी माझीच निर्मिती आहे, माझेच अंश आहेत ते. अशा या सर्वव्यापी परमात्म्याची प्राप्ती अनन्य भक्तीद्वारे होत असते महाराज. सर्वत्र भगवंत आहे ही अनुभूती आमच्या ठिकाणी यायला पाहिजे. तो विखुरला गेलेला आहे, सर्व जीवात्म्याच्या रूपानं सृष्टीवर अवतारित आहे. तो आम्हाला प्रत्येक जीवमात्रामध्ये त्याची प्रचिती यायला पाहिजे, त्याचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा. अहंपणा सोडलं की संपूर्ण सृष्टी त्या विश्वात्मक परमेश्वरानं, त्या विश्वात्म्यानं भरलेली आहे याची प्रचिती आम्हाला येते महाराज. प्रत्येक चराचरामध्ये भगवंत सामावलेला आहे. चेतनारूपी हा भगवंत परिवर्तनशील असं जे जड देह आहे त्या देहामध्ये तो स्थित असतो. किती कमाल आहे महाराज. तो स्थिर आहे आणि परिवर्तनशील पंचमहाभूताचा देह आहे. तो क्षणाक्षणानं वाढतो आहे आणि नाशाच्या पलीकडे जातो आहे आणि हे अविनाशी तत्व त्याला धारण करून बसलेलं आहे. हेच मोठं नवल आहे महाराज. प्रत्येकाच्या हृदयस्थ आहे पण प्रचितीच येत नाही आम्हाला. अहमभाव इतका ठासून भरलेला आहे की आपण मेलो जग बुडालं. आपणच नाही मग जगाची काळजी करण्यात काय अर्थ आहे. अशा वृत्तीची, अशा आसुरी विचारसरणीची माणसं आपल्याला पावली पाहायला मिळतात महाराज. परंतु तीच वृत्ती जेव्हा भगवंताच्या ठिकाणी लीन होते, भगवंताच्या कार्यामध्ये मग्न होते, विश्वाच्या जडणघडणमध्ये खारीच्या वाट्यानं का होईना समाविष्ट होऊन जाते, त्यावेळेस ती भक्ती अनन्य भक्ती होऊन जाते महाराज. अवघड नाही भगवंताची प्राप्ती. फक्त स्वार्थ सोडायचा आहे. मी आणि माझं सोडून द्यायचं, संपलं.
संन्यस्त वृत्ती प्राप्त होऊन जाते. तीच ब्रह्मावस्था आहे महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 198 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तैसा संसारू जया गावा, गेला साता पांडवा, होऊनी ठाके आगवा, मोक्षाचाचे. अर्थात त्याप्रमाणे हे अर्जुना, हे पांडवा, अज्ञान आणि त्याचं कार्यजग आणि सर्व संसार हा ज्या परमात्मरूपी गावाला गेले असता तो संसार सर्वतोपरी मोक्षच होऊन जातो, सुखरूपच होऊन जातो. आपण चिंतन केलं की अशा महात्म्यांचा प्रपंचामध्येच परमार्थ भरभरून उरतो महाराज. प्रपंच राहतच नाही, तो परमार्थच बनून जातो. ते जे करतील तोच धर्म व्हायला लागतो महाराज. भगवंताचे वर्णन करताना संतांनी तसंच केलं आहे. तुकोबाराय म्हणतात, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. तू करतो ना, तू जर म्हटलं ते पाप आहे तर ते पाप आहे, आणि पापालाच तू जर पुण्य म्हटलं तर ते पुण्य होऊन जातं. तसं हे जे महात्मे असतात हे कर्म करतात, कर्म करताना दिसतात, त्या कर्माशी अनासक्त होऊन जातात महाराज. त्यांनी भगवंताच्या इच्छेनं जे चाललं आहे तेच मी करतोय अशा सहज भावनेतून ते कर्म करत असल्यामुळं करीत असलेलं कर्म आणि त्याचं उत्पन्न होणारं फळ दोन्ही ते भगवंत चरणीच अर्पण करून टाकतात. आपण नामानिराळे राहतात महाराज. हीच मुक्त अवस्था आहे, तीच भगवत धामाची प्राप्ती आहे. भगवत धाम याच्यापेक्षा वेगळं काय आहे? सतत समाधानी वृत्तीनं राहणं, तो ठेवील तसंच राहणं, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. या ठिकाणी आपण ज्या अर्थी जन्माला आलो आहे त्या अर्थी कर्मफळ भोगायकरता आलो आहे. फक्त तो भोग घेत असताना कर्त्याच्या भूमिकेत न जाता केवळ कर्मफळ आहे, कर्माचा भोग आहे, म्हणून भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करून ठेवा. पुन्हा संचित ठेव रूपानं शिल्लकच ठेवायचं नाही महाराज. कर्मफळच निर्माण होऊ दिलं नाही, वासनाच शिल्लक राहिली नाही, तर पुन्हा या मृत्यूलोकी जन्माला येण्याची आवश्यकताच पडत नाही महाराज. तीच मुक्त अवस्था आहे. तैसा संसारू जया गावा, गेला साता पांडवा, होऊनी ठाके आगवा, मोक्षाचा चितो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.